गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या शंकर हरकरे यांच्या उपोषणाची काल यशस्वी सांगता करण्यात आली। त्यापूर्वी मनसेने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला होता। त्यांच्या मागण्या रेटून धरण्यासाठी जिल्हाधिकारी व सीसीएफ यांना सुद्धा निवेदन देण्यात आले होते, परंतु त्या निवेदनाची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही। अखेर नागपूर डेपोमधून चोरी गेलेल्या शंकर यांच्या मागणीसाठी सीसीएफ यवतमाळ यांच्या दालनात मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन करून यानंतर मोर्चा आणि उग्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला। अखेर वन विभागाच्या प्रशासनाला जाग आली आणि शंकर यांच्या मागण्याबाबत वन विभागाने आश्वासन देऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांच्या अधिकाऱ्यांनी मंडपाला भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली। शंकर यांच्या उपोषणाला यश मिळण्याचे मध्ये मनसेचा सिंहाचा वाटा आहे असं या प्रसंगी शंकर हरकरे यांनी सांगितलं आणि समाधान व्यक्त केलं। उपोषण सोडते प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवराम वार, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमित बदनोरे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर व प्रश्न सुरुवातीपासून पाहणारे तालुका अध्यक्ष साजिद शेख ढानकी आणि इतर मनसेने मोठ्या संख्येने उपस्थित होते। महान्यूज 7 करिता अक्रम दिवान, यवतमाळ। माझी गाडी वन विभागाने मातीची पकडली होती, तर मी येथे वन विभागापुढे उपोषणाला बसलो होतो। तर मनसे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिरमवार आणि तालुका अध्यक्ष सादिकभाई तालुका अध्यक्ष यांच्या मदतीने इथे उपोषणाला बसलो होतो। तर आज रोजी मी उपोषण यांच्या मदतीने सोडत